अशी घटना घडलेली आहे याचा विचार तुम्ही केला पण नसेल। सोलापूर जिल्ह्यातील माढ्यातून ही धक्कादायक बातमी समोर आलेली आहे। 7वीत शिकणाऱ्या श्रीधरने काय केलेलं आहे पहा। त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राइब करा। या मुलाचे वडील सीमा सुरक्षा दलात कार्यरत आहेत। या घटनेमुळे परिसरात खळबळ उडालेली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार माढा तालुक्यातील मौजे आडेगाव इथं 27 जानेवारी दुपारी 12:30 वाजता ही घटना घडली। श्रीधर गणेश नष्टे असं 14 वर्षीय मुलाचं नाव आहे। या मुलाचे वडील गणेश नष्टे सीमा सुरक्षा दलात कार्यरत आहेत। बंदुकीचे लायसन्स जम्मू काश्मीरचे आहे। वडिलाची घरातील बंदूक घेऊन घरातील खुर्चीवर बसून श्रीधरने डोक्यात गोळी झाडलेली आहे। याबाबत अधिक माहिती अशी की श्रीधर हा सराटी तालुका इंदापूर येथील जिजामाता स्कूलमध्ये इयत्ता 7वीत शिक्षण घेत होता। घटनेच्या दिवशी तो आजारी असल्याने शाळेत गेला नाही, त्यामुळे तो घरीच होता। दुपारी 12:30 वाजेच्या सुमारास त्याने घरात वरच्या मजल्यावर जाऊन रिव्हॉल्वर घेतली। त्यानंतर खुर्चीवर बसून गोळी झाडून घेतली। गोळीबाराचा आवाज ऐकून घरातील आई आजोबा आणि इतर धावत आले असता तो रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला। श्रीधरचा मृतदेह पाहून आई वडिलांनी एकच आक्रोश केला। या घटनेची माहिती मिळताच टेंभुर्णी पोलीस घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी श्रीधरचा मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला। श्रीधरने असं का केलेलं आहे याचं कारण अद्याप समोर येऊ शकलेलं नाही।